घर बना रहे हो या इंटीरियर करने का प्लान हो तो नवा होम डेकोर्स लाया है बेस्ट सॉल्यूशन। वॉलपेपर्स में कस्टमाइज वॉलपेपर, फ्लोरल वॉलपेपर, ज्योमेट्रिकल वॉलपेपर, तमाम दीवारों के लिए पैनल्स, पीवीसी पैनल, फ्लूटेड पैनल, डब्ल्यूपीसी पैनल। ये सब के बाद फ्लोरिंग भी जरूरी है तो उसके लिए विनाइल फ्लोरिंग, वुडन फ्लोरिंग, वॉल टू वॉल कारपेट। और अगर आपका बजट कम है फिर भी दीवारों को खूबसूरत बनाना हो, 3D फोम स्टिकर, सेल्फ एडेसिव वॉलपेपर फॉर किचन प्लेटफॉर्म, वॉल टाइल्स, फर्नीचर। नवा होम डेकोर सिर्फ प्रोडक्ट नहीं बल्कि कंप्लीट 360 सॉल्यूशन प्रोवाइड करता है। चाहे आपको घर का काम हो या ऑफिस का, आज ही कांटेक्ट करें दिए गए नंबरों पर। गंगा स्नान और गंगा जल को लेकर मनसे प्रमुख राज ठाकरे ने उड़ाई खिल्ली। कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना का 19वां वर्धापन दिन पुणे में मनाया गया। इस वर्धापन दिन के मौके पर जो भी पार्टी के पदाधिकारी, गढ़ प्रमुख, शाखा प्रमुख, कार्यकर्ता आदि उपस्थित थे, इन्हें सबसे पहले इतिहास के अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे इन्होंने इतिहास के संदर्भ में मार्गदर्शन किया। उसके बाद मनसे प्रमुख राज ठाकरे का भाषण हुआ। लगभग 16 से 18 मिनट का ये भाषण है। पूरा भाषण हम आपको दिखा नहीं रहे, लेकिन इसमें आखिरी के 3 मिनट पर जो कुंभ मेले को लेकर, गंगा स्नान को लेकर, गंगा जल को लेकर राज ठाकरे बोले हैं, वो हम आपको सुना रहे हैं। काफी विवादित वक्तव्य है, ऐसा चौतरफा मीडिया में कहा जा रहा है, मगर अभी तक उनका वक्तव्य सामने आने के बाद भी, गंगा जल और गंगा स्नान की खिल्ली उड़ाने के बाद भी किसी तरह का कोई कहीं से इस पर आपत्ति प्रकट करने वाला या इसका विरोध दर्शाने वाला किसी भी दल का या संगठन का बयान नहीं आया है। तो देखिए क्या बोले हैं गंगा स्नान और गंगा जल को लेकर मनसे प्रमुख राज ठाकरे, ये कहते हुए कि श्रद्धा होनी चाहिए, मगर कैसी, थोड़ा सा इस पर सोचिए। मी काल मला सांगितलं कोणीतरी, त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला, आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत। म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं, मग काय काय कारण, एक एक घरचे हे आजारी होते, ते होतं काहीतरी बघ। त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो। म्हटलं गधड्यानो करता कशाला पाप? बरं मी हेही विचारलं, आल्यावरती आंघोळ केलीच ना? आमच्या बाळा नांदगाव का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया घासतायत, ह? आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। अहो मला माहिती आहे, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत? ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी, आणि आम्ही काय नदीला माता। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या,
ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत. तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये. कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला. लोकांना वाटली झाली गंगा साफ. त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं. डोकी हलवा नीट.